त्यांनी सांगितलं तू विचार कर बाबा, मी काय येत नाही. म्हणजे ह्या प्रकारे मी याच्यातून बाहेर पडलो. सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे काल मी गेलेलो. नितेशजी राणे यांनी मला बोलवून घेतलं, माझी चर्चा केली. मला खूप त्याच्यामध्ये आनंद वाटतोय आणि खूप भरून आलं की काय विषय असा आहे की नितेशजी राणे हे सिंधुदुर्गावरनं फक्त आणि फक्त माझ्यासाठी आलेत. त्याच्यानंतर माझ्याशी भेट घेतली. त्याच्यानंतर परत सकाळी ते फ्लाय करून ते गेलेत सिंधुदुर्गाला, कारण त्यांचे काहीतरी वॉरंट कॅन्सल करायचं होतं दुसऱ्या दिवशी काल. त्याच्यानंतर परत काल आलेत आणि त्याच्यानंतर देवेंद्रजीकडे घेऊन गेले मला आणि तिकडे माझी चर्चा झाली साहेबांबरोबर. खूप चांगली चर्चा झाली आणि त्यानंतर मी निर्णय घेतला की आपण प्रवेश करायचा. देवेंद्रजींनी सांगितलं की आमचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे तुम्ही जा, मुंबईचे अध्यक्ष अमितजी साटम आमदार यांच्याकडे जा आणि तुम्ही तिकडे प्रवेश घ्या. त्याप्रमाणे मी इकडे आज आलो आहे आणि मी आज इकडे प्रवेश केला. संतोषजी, तुम्ही सांगताय की रक्त हिरवं, तुम्ही संदीपजी तुमचे नेते वारंवार उल्लेख करताय, तुम्हाला तुमचं रक्त हिरवं होऊ द्यायचं नव्हतं, मग मित्राचं रक्त आता तिकडे हिरवं होत आहे, हे चालणार आहे का तुम्हाला? मी तुम्हाला सांगितलं की त्याचं मन मोठं आहे, त्याचं मन खूप मोठं आहे, तो त्याचा निर्णय घेईल. पण माझं मन तेवढं मोठं नाही आहे म्हणून मी हा निर्णय घेतला. पक्षाच्या भूमिका वारंवार तुम्ही मांडलेल्या होत्या, अनेक आंदोलनं केली होती. कोंग्याचं सगळ्यात मोठं आंदोलन होतं ते तुम्ही दोघांनी लीड केलं होतं. तेव्हा पक्षासाठी अनेक गुन्हे तुम्ही अंगावरती घेतले होते आणि अशा वेळी जी सुकर वेळ होती, ज्या ठिकाणी तुम्हाला निवडणुकीच्या अशा सगळ्या प्रक्रियेत सामील करून घेणं गरजेचं होतं, त्यावेळी घेतलं गेलं नाही. हेच खरं दुःख आहे. हेच दुःख आहे, खरं दुःख हेच आहे की आम्ही ज्या हिंदुत्वासाठी आम्ही केसेस अंगावर घेतल्या आणि त्याच्यानंतरही आम्हाला जवळजवळ 1 ते 1.5 महिना याच आघाडी सरकारने पळवलं. आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आणि जवळजवळ 1 ते 1.5 महिना आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर होतो. त्याच्यानंतर आम्ही आलो. आम्हाला इतका त्रास दिला तरी आम्ही ह्या सगळ्या गोष्टी विसरलो. परंतु आम्ही मोठं मन केलं आणि आम्ही विसरलो. पण या लोकांनी आमचे 6 नगरसेवक पळवले, आम्हा लोकांना त्रास दिला. आमच्या लोकांना अविनाश जाधव असतील त्यांना पण त्रास दिला तिकडे ठाण्यामध्ये. सगळ्यांना त्रास दिला या लोकांनी. आणि तरी पण आमच्या साहेबांनी मोठेपणा करून, मोठं मन करून त्याच्यानंतर तिकडे युती घडवून आणली मराठी माणसासाठी. आणि त्याच्यानंतर बघितलंच असेल तुम्ही की यांचा जो बोलतात ना कोतेपणा जो आहे, म्हणजे जसं मला वाटते कोणते हे बोललेले की यांचं मन, उद्धव साहेबांचं मन हे खूप कोत्या मनाचे आहेत ते. त्याप्रमाणे त्यांनी ते दाखवून दिलं आणि त्यांनी काय जे आहे ते करून दाखवलं की त्यांनी सांगितलं की हे दोघं कुठेही दिसले नाही पाहिजे. त्याप्रमाणे आम्ही कुठेही दिसत नाहीये पिक्चरमध्ये, ना संदीपजी दिसत आहे ना मी दिसत आहे. त्याच्यामुळे जे चेहरे आमचे महत्त्वाचे जे चेहरे आहेत, म्हणजे जशी अनिजा माजगावकर असेल, हिला तिकीट नाकारण्यात आली, असे भरपूर चेहरे जे आहेत त्यांना तिकीट नाकारण्यात आली. राहुल चव्हाण असेल, मग भरपूर जे आहेत, आता मी सांगत बसलो तर पूर्ण लिस्ट तिकडे तुम्हाला दिसेल. या लोकांना डावलण्यात आलं. ते फक्त आणि फक्त यांच्यामुळे डावलण्यात आलं. जे शिलेदार, म्हणजे आता तुम्ही एक लक्षात घ्या की ज्या वेळेला हे कार्याध्यक्ष झाले उद्धवजी, त्याच्यानंतर बाळासाहेबांचे जे शिलेदार होते त्यांना जसं लांब करण्याचं काम त्यांनी केलं. छगन भुजबळ साहेब असतील किंवा राणे साहेब असतील किंवा सन्माननीय राजसाहेब असतील, या लोकांना जसं या शिलेदारांना लांब करण्याचं काम त्यांनी एकदम सहज केलं, तसंच आता इकडे या पक्षाचा ताबा घेऊन आता ते शिलेदार फोडण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो, असं मला चित्र दिसतं. म्हणजे पक्ष संपवण्याचं काम हे आहे का? मला वाटतं ना मावळा देऊन उद्धव ठाकरेंनी म्हणजे पोळा घालून घेतलेला आहे. नक्कीच ना, तुम्ही बघताच आहे ना. पक्ष संपवायचं काम तुमच्यासोबत राज ठाकरेंनी चर्चा केली नाही का? कारण तुम्ही 2-3 वेळा शिवतीर्थमध्ये गेला होता, तर तुमची नाराजी होती अशा बातम्या आम्ही दाखवल्या. नाही, नाराजी मी तुम्हाला परत सांगतो, मला चर्चा केली की नाही? मला सीट पाहिजेच हा मी कुठेही अट्टास धरला नाही. आणि मी जर अट्टास धरला असता तर मला सीट द्यावीच लागली असती, पण मी अट्टास कुठेही धरला नाही या गोष्टीचा. नक्की नक्की 10 मध्ये हरलेच साहेब. असं म्हणाल की साहेबांनी पक्ष सरेंडर केला, नक्की कोणाला सरेंडर केला? उद्धव साहेबांना सरेंडर केलाय, शिवसेनेला सरेंडर केलाय, संजय राऊत साहेबांना सरेंडर केलेला आहे, अनिल परब यांना सरेंडर केलेला आहे,
ते सगळं चालवलंय, नेमकी सगळी तीच फळी चालवली सगळं. नेमकी अगतिकता काय आहे की त्यांना पक्ष ठाकरेंना उद्धव ठाकरेंसमोर सरेंडर करावा लागला? तर आता कसं आहे की बंधुप्रेम आलं असेल आणि कसं आहे की साहेबांचं मन मोठं आहे, त्यांना आता कुठेही म्हणजे या छोट्या मोठ्या गोष्टी, कारण ज्या वेळेला त्यांची चर्चा चालू होती त्यावेळेला मी एका नेत्याकडून ऐकलेलं की, आणि तुम्हीच दाखवलेलं मला वाटतं चॅनलवर पण, की कुठेही जागा वाटपावरून कटुता येऊन दे नको आणि कुठेही विघ्न होऊन दे नको म्हणून हे साहेबांचं मोठं मन होतं. त्याच्यामुळे त्यांनी ते केलं, बाबा चला ठीक आहे, तुला कुठली सीट पाहिजे, ही पाहिजे दिली, ह्याचा बळी पाहिजे दिला, तो नको आहे नाही दिला, या पद्धतीने त्यांनी केलेलं. चर्चेमध्ये दोन नेते कुटुंब वाचवण्यासाठी पक्षाचा बळी दिला गेला असं वाटतं? नाही नाही, कुटुंब वगैरे ना, हा म्हणजे दोघं एकत्र आले वगैरे ठाकरे परिवारासाठी मनसेचा बळी गेला? तसंच समजायचं आता राज ठाकरेंनी वेळोवेळी आव्हान केलं होतं, रुसवे फुगवे सोडा, मराठी माणसासाठी एकत्र या, असं त्यांनी आव्हान केलं होतं. तुम्ही तुमच्याच नेत्याचं आव्हान पाळलं नाही का मराठी माणसासाठी? मराठी माणसांसाठी तुम्ही जर भांडत असाल तर तसे चेहरे पण गेले पाहिजे ना सभागृहामध्ये. तसे चेहरेच नसतील, ज्या सीट न निवडून येणाऱ्या असतील त्या जर तुम्ही देत असाल तर कसं काय होणार? तुम्ही हे वाक्य बरोबर बोलताय की मराठी माणसासाठी मराठीसाठी करताय तुम्ही, पण तेच चेहरे जे भांडणार आहे मराठी माणसासाठी, जे जाऊन करणार आहे, ज्यांना अनुभव आहे, त्या लोकांना तुम्ही पुढे पाठवणार नसाल, त्यांना चर्चेमध्ये सहभागी करणार नसाल तर ते हे होणारच आहे ना. पण हा निर्णय घेणं कसं होतं तुमच्या वरून तुम्हाला काही मेसेज आलाय का किंवा काही फोन वगैरे तुम्हाला मनधरणी करण्याचा काही प्रयत्न झाला का? कारण की संतोष धुरी कुठल्याही प्रकारचा नाही, कुठल्याही प्रकारचा नाही, कुठल्याही प्रकारचा नाही, मनधरणीपणा नाही किंवा कुठलं बोलवणं नाही की तुम्ही या वगैरे. संदीपजीने एक निरोप दिला की साहेबांनी तुला बोलवलंय, त्याच्यानंतर काल बोलवलेलं आणि नंतर निरोप परत आला की उद्याचे कॅन्सल, आजची कॅन्सल झाली, उद्या बोलवणार आहे. या सगळ्यामुळे कुठेतरी पक्ष संपवण्यासाठी राज ठाकरे सोबत फिरत नाही असं म्हणायचं की काल देखील सोबत दौरे करणार होते, मात्र काल देखील सोबत दिसले नाही, त्याच्यामुळे कुठेतरी हे दुसरी कटोता दिसते आणखी परत हे येते. आता तुम्हाला जास्त माहिती माझ्यापेक्षा, नाही काय तुम्ही लाईन उचलण्यामध्ये एक्सपर्ट आहात. वरळी भागामध्ये प्रचाराचे बॅनर सगळीकडे दिसतात मुंबईमध्ये, त्याच्यावरती राज ठाकरेंचा कुठेही फोटो नाहीये. तुम्ही ज्या प्रकारे बोलता की बंधुप्रेम हे राज आमच्या ठाकरे- साहेबांचं मन मोठं आहे. सर तुम्ही असं म्हणालात की कुठलाही संपर्क करण्यात आला नाही, हा प्रवेश आणि होतोय. या सगळ्या गोष्टी घडताना सुद्धा पूर्वी असं म्हटलं जायचं की ठाकरेंचा म्हणजे मातोश्रीचा आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा संपर्क तुटलाय, तेच मनसेच्या बाबतीत होत असं वाटतंय? नक्कीच. हिंदी 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 करतो. काय समजवते जेव्हा त्यांना समजलं की संतोष धुरी त्यांच्यापासून वेगळा होतो किंवा त्यांना सोबत कधी मनसे आणणार? काय म्हटलं होतं? त्यांना सोबत कधी आणणार? नाही, हे खूप मोठी म्हणजे गोष्ट ही कठीण होती ती, की दोघं आम्ही बाजूला होणं, कारण एवढ्या वर्षाची मैत्री, पक्षाच्या अगोदरपासूनची आमची जी मैत्री, त्याच्यानंतर पक्ष स्थापनेपासूनची आमची मैत्री होती चांगली, आंदोलनात पण होती, कुठल्याही केसेसवर आम्ही दोघं एकत्र जात होतो. परंतु ज्या वेळेला हा निर्णय मी त्यांना सांगितलं, की मला निर्णय घ्यावा लागणार म्हणून, तेव्हा त्यांनी मला खूप समजवलं की बाबा तसं करू नको म्हणून. त्याच्यानंतर मग शेवटी तुम्ही बघितलं असाल की 4-5 दिवस मी लांब गेलो त्यांच्यापासून, तेव्हा कुठे हा निर्णय मी घेऊ शकलो. सर, तुम्ही एक शेवटचा वेळोवेळी प्रश्न सांगताय, घेतो, तुम्ही एक वेळोवेळी शेवटचा सांगताय प्रश्न साहेबांचं घेतो. मन मोठं आहे, साहेबांचं मन मोठं आहे, मग तुमच्या मनाचं काय झालं? काय तिथे विचारणा केली नाही का तुम्ही? अहो, एका ठिकाणी मन मोठं आहे, एका ठिकाणी मन कोतं आहे, त्याला काय करणार? प्लस निगेटिव्ह इज इक्वल टू काय होतं? तसं झालं, सगळं निगेटिव्ह झालेलं आहे. संतोष धुरी तुमच्या तुमच्यासाठी हा पक्षातून निर्णय दोन घेणं प्रतिक्रिया कारण आलेल्या आहेत. 2007 एक पासून यशवंत सोबत आहात. केदाराची प्रतिक्रिया आहे. घेतल्या दिवाळीत देखील तुम्ही तुरुंगवास भोगलेला आहे संदीप देशपांडे यांच्यासोबत. हा निर्णय घेणं तुमच्यासाठी कितपत कठीण होतं, आव्हानात्मक सर, याला होतं? नाही, आणि या एकदा- सगळ्या त्यागाची कुठतरी कदर केली गेली नाही असं वाटतंय का? नाही, कसं आहे की त्यांनी जर एवढं कठीण मन करून जर आम्हाला हे केलं असेल तर मग आमची पण तयारी आहे ना. सर, दोन प्रतिक्रिया आलेल्या आहेत. एक मनसेमधून जी यशवंत केलेल्यांची प्रतिक्रिया आली की आमच्या पक्षाचं नुकसान झालेलं आहे तुमच्या जाण्याने, पण दुसरीकडे स्थानिक ठाकरे गटाचे आमदार आहेत बाजूचे दादर माईंचे महेश सावंत म्हणतात की 5 पैशाचा फरक पडणार नाही धुरी गेले. कसं आहे, तो खूप मोठा आमदार आहे आणि मला वाटते त्याला शेवटची टर्म आहे त्याची. तो आता पैसे गोळा करतोय. त्यांनी सीट विकून, जी सीट आहे ना 194ची, ही दोघांकडनंही पैसे घेतलेले आहेत त्यांना. सदा सरवणकर यांच्याकडनं पण पैसे घेतलेत त्याने आणि सुनील शिंदे यांच्याकडनं पण घेतलेले आहेत. तो आता फक्त 5 वर्ष पैसे गोळा करायचे आहेत. SRA ऑफिसमध्ये बसलेला असतो कंटिन्यू. त्याच्याबद्दल काय बोलणार?
लोक तर सांगतायत तिकडे हा आमदार झालाय पण फोन नाही कोणाचे उचलत, काय ना भेटत नाही कोणाला, त्याच्याबद्दल काय बोलणार? हिंदी 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 तुम्ही आज संतोष धुरी जो महाराष्ट्र नवनिर्माण सेना के वर्ली के विभाग प्रमुख थे और महाराष्ट्र नवनिर्माण कर्मचारी कामगार सेना के महाराष्ट्र के वो महामंत्री सरचिटनी जनरल सेक्रेटरी थे, ऐसे संतोष धुरी जी ने आज भारतीय जनता पार्टी में प्रवेश किया है। पिछले 11 वर्षों में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में सम्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने जिस प्रकार का विकास इस मुंबई शहर में किया है, क्रांतिकारक इस प्रकार के बदल या परिवर्तन उन्होंने मुंबई शहर में जो लाए हैं, अटल सेतु, कोस्टल रोड, मेट्रो, या जिस वर्ली का प्रतिनिधित्व संतोष धुरी जी करते हैं, उसी वर्ली में बीटीडी चाल में 160 फुट के घर में रहने वाले मराठी आदमी को 560 फुट का घर बनाकर देने का काम देवेंद्र जी ने किया है। और वर्ली और दक्षिण मुंबई के मराठी आदमी को मुंबई से बाहर जाने से रोकने का काम जो उन्होंने किया है, उससे प्रभावित होकर आज संतोष धुरी जी ने इस विकास यात्रा में सम्मिलित होने के लिए भारतीय जनता पार्टी में प्रवेश किया है। संतोष धुरी जी ये पहले भारतीय विद्यार्थी सेना में जो शिवसेना की स्टूडेंट विंग थी उसमें थे, उसके बाद वो महाराष्ट्र नवनिर्माण सेना में थे। उनका जो खून है वो भगवा है, सैफरन है, और इसीलिए हिंदुत्व के लिए उन्होंने हिंदुत्व और मराठी आदमी के लिए पूरे अपने राजनीतिक जीवन में संघर्ष किया है। लेकिन जब उद्धव मामू ने अपनी पार्टी मामुओं की टोली बनाई और उद्धव मामू की जो पार्टी है उस पार्टी को महाराष्ट्र नवनिर्माण सेना के प्रमुख ने अपना पूरा जो पक्ष है, अपनी पूरी पार्टी है, वो उनके हवाले की है, उनको सरेंडर किए। और इसीलिए यहाँ पर रहकर न मराठी आदमी के अधिकार के लिए मैं लड़ सकता हूँ और न हिंदुत्व का भगवा झंडा मैं हाथ में ले सकता हूँ। मातोश्रीकडून सांगितलं गेलं आपण आणि देशपांडे कुठेही नको, आम्हा दोघांना तिकीट मिळू नये असा निरोप होता। भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी धुरी यांचा दावा, संदीप देशपांडेंना चर्चेत सहभागी करून घेतलं नाही असे त्यांनी म्हटलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।